आजच्या व्लॉग मध्ये मी कंटिन्यू 2 दिवसाचे इव्हेंट कव्हर करणार आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आदिती आणि मी सध्या सेकंड इयरला आहे बायोटेक्नॉलॉजी या फील्ड मध्ये आणि सोबतच मी माझा स्वतःचा बिझनेस चालू केला. आणि तुम्हाला तर माहितच आहे मी एक व्लॉगर पण आहे. दोन्ही पण इव्हेंट होते हॉटेल मलिना ते, पण इथे जे आहे मेन म्हणजे मी एका दिवशी 2 इव्हेंट केले नाही. एक होता 7 मार्चला आणि एक होता 8 मार्चला आणि दोन्ही पण साखरपुडे होते. 7 मार्चच्या इव्हेंट मध्ये आम्ही जे आहे कमान ऍड केली होती, 4 पिल्लर, त्यासोबतच कोल्ड फायर ऍड केले होते आणि कोल्ड फायर उडेपर्यंत मी नव्हते त्या इव्हेंट मध्ये आणि पुढचं काम माझ्या भावाच्या हातामध्ये दिले होतं मी. आणि दुसऱ्या दिवशी ठीक 9 वाजता मी परत निघले होते दुसऱ्या इव्हेंट साठी. दिनांक 8 मार्चला वुमन्स डे असतो, पण आपल्या हातगाव मध्ये मी एक काकू बघली जे की गाडी चालवत होती आणि त्यांना बघून मला खूप छान वाटलं होतं. या इव्हेंटच्या क्लायंटचे जास्त बजेट नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त काही डेकोर केलं नव्हतं, फक्त कोल्ड फायर वगैरे लावलं होतं आणि मी 4 पिल्लर पण बनवून ठेवले होते. पण 9 वाजल्यापासून मी दुपारच्या 2 वाजेपर्यंत त्या इव्हेंट मध्ये बसले होते आणि भाई एवढे जास्त बोर झालं होतं, बापरे बाप म्हणलं. आणि मला प्रश्न पडला होता की माझा भाऊ इतक्या वेळ कसं थांबला होता काल. ते काही पण असो, फायनली इव्हेंट झाला होता, पण मला एका गोष्टीचं खूप जास्त रिग्रेट होत होतं आणि ते गोष्ट पुढे तुम्ही ऐका. पुण्या रामपारापासून गेलो त्या इव्हेंटला भाई, आता काम संपलंय माझं. और अभी तो रुको. आणि अवतार बघा माझा भाई. काय गरज आहे एवढी मेहनत करायची म्हणायला मी. गुणान घरी बसून खात जाऊ नका. काय गरज आहे इंडिपेंडंट वुमन बनायची, गुणानं घरी बसून खाता ना. गरज आहे भाई, आहे गरज आहे.